नमस्कार. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 17 जूनला या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी त्यासाठी फिल्डिंग देखील लावली आहे. यातील सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची निवडणूक ही चुरशीची होईल असा अंदाज आहे. आजवर या दोन्ही जिल्ह्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला साथ दिली होती. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. विशेषतः सातारा जिल्हा काँग्रेस व राष्ट्रवादी मुक्त करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता भाजपचे या ठिकाणी 4 आमदार असून त्यापैकी 2 राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार असून त्यापैकी प्रत्येकी 1 मंत्री आहे. त्या उलट सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आहे. भाजपचे 2, राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचे 2 तर शिंदेच्या सेनेचा 1 आमदार आहे. विशेष म्हणजे 2024च्या फडणवीस मंत्रिमंडळात सांगलीचा एकही मंत्री समाविष्ट नाही. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचं पारडं जरी जड वाटत असलं तरी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत झालेला गदारोळ व महायुतीतील अंतर्गत धुसफूस पाहता सांगली जिल्हा या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो असा एकूण अंदाज आहे. नक्की या निमित्तानं दोन्ही जिल्ह्यात काय घडामोडी घडतायत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जून पर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून अंतिम निकाल आपल्या हातात येणार आहे. सातारा सांगली मतदारसंघ हा याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं मुसंडी मारल्यानं यंदा आमदारकीसाठी भाजपला संधी या ठिकाणी दिसून येत आहे. संख्याबळाच्या अभावी आघाडीसाठी इथून विजय संपादन करणं काहीच अवघड बनलं आहे. तर महायुतीतही भाजप आणि राष्ट्रवादीत या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होऊ शकते. या दोन्ही पक्षात युती न झाल्यास काटेकी टक्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. यापूर्वीची सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक ही नोव्हेंबर 2016 मध्ये पार पडली होती. यात राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांचा पराभव करत काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी विजय मिळवला होता. निवडून येण्यासारखी मते असतानाही राष्ट्रवादीची मतं मोठ्या प्रमाणात फुटली होती. कदम यांच्या आमदारकीचा 2022ला कार्यकाळ संपल्यानंतर गेले 3 वर्ष ही निवडणूक वेगवेगळ्या कारणानं रखडली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपनं मोठी मजल मारली आहे. फुटीमुळे राष्ट्रवादीला दोन्ही जिल्ह्यात विशेषतः सातारा जिल्ह्यात फटका बसला. सांगली जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मात्र राष्ट्रवादीने चांगल्या जागा जिंकत विधान परिषद निवडणुकीतील ही स्पर्धा आणखी वाढवलेली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रात प्रभावशाली होण्यासाठी धडपड राहिला आहे. ग्रामपंचायतीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपनं प्रत्येक निवडणुकीत परफेक्ट नियोजन करत इथं वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजपात घेऊन पक्ष संघटन मजबूत केलं. त्याचा फायदा आताच्या निवडणुकीमध्ये भाजपला दिसून आला. आता सध्याची आकडेवारी बघितल्यास साताऱ्यामध्ये भाजपकडे 139 मतं आहेत, तर शिवसेनेकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55, काँग्रेसकडे 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 आणि स्थानिक आघाडीकडे 46 मतं आहेत. थोडक्यात महायुती म्हणून किंवा स्वतंत्र निवडणूक लढवली तरी साताऱ्यात भाजपकडे एक हाती बहुमत आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात भाजपला मोठी फिल्डिंग लावावी लागू शकते. सांगलीत भाजपकडे 93 मतं आहेत, तर शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 84 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे 1 मत आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थिती पाहिल्यास सातारा जिल्ह्यात भाजपचं पारडं जड आहे, पण सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक एकत्र येऊन लढल्यास भाजप समोर ते मोठं आव्हान उभं करू शकतात.
किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा जिंकू देखील शकते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान सातारा व सांगली जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपपासून फारकत घेत निवडणूक लढवली होती। भाजपनं दोन्ही जिल्ह्यात केलेली दादागिरी, साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे आणि सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल असलेला असंतोष या निमित्तानं दिसून आला होता। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत देखील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील अंतर्गत वाद यावेळी दिसून आला होता। राष्ट्रवादी शिवसेनेची ताकद असूनही भाजपनं प्रशासनाचा वापर करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता। यावरूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपवर आजही नाराज असल्याचं चित्र जिल्ह्यामध्ये दिसतंय। सांगली जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्व अधिक आहे। सांगलीमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती। सध्या जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत देखील आहेत। महापालिकेमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मिळून 19 नगरसेवक आहेत। त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची रणनीती काय असू शकते हे देखील काही दिवसांनी स्पष्ट होईल। एकूणच सध्या महायुतीमध्ये भाजपचं संख्याबळ अधिक आहे, पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात लढल्यास या निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे। महायुती म्हणून एकत्र लढायचं झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना कशी साथ देणार हे पाहावं लागणार आहे। थोडक्यात सातारा सांगली विधान परिषद निवडणूक ही केवळ संख्याबळाची नसून राजकीय डावपेचांची लढत ठरणार आहे, यात आता शंका राहिली नाही। सातारा जिल्ह्यातून भाजपकडून सर्वाधिक इच्छुक आहेत। यामध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, शेखर गोरे, सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत। धैर्यशील कदमांनी यापूर्वी 2दा विधानसभा लढवली आहे, तर यावेळेस त्यांनी मनोज घोरपडेंसाठी माघार घेतली होती। शेखर गोरेंना खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारकीचा शब्द दिलाय, पण जयकुमार गोरेंचं मत इथं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। पाटण तालुक्यात शिवसेनेचं वाढतं प्रस्थ पाहता मंत्री शंभूराज देसाईंना शह देण्यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे हे सत्यजित पाटणकरांसाठी प्रयत्नशील असतील, कारण पाटणकरांना भाजपमध्ये आणण्यात सगळं श्रेय हे शिवेंद्रराजेंचं आहे। तर दुसरीकडे खासदार उदयनराजेंनी त्यांचे समर्थक असलेले सुनील काटकरांना उमेदवारीची मागणी केली। राष्ट्रवादीकडून अद्याप तरी कुणाचं नाव समोर आलं नसलं तरी मानचे प्रभाकर देशमुख हे इच्छुक असल्याचं समजतंय। तर तिकडं सांगलीमध्ये माजी आमदार संजय काका पाटील, सम्राट महाडिक आणि वैभव पाटील हे भाजपकडून प्रमुख दावेदार मानले जातात। राज्य मंत्रिमंडळात सांगलीला स्थान न दिल्याची भरपाई म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस सांगलीला या ठिकाणी प्राधान्य देऊ शकतात। मात्र देवेंद्र फडणवीसांचं आजवरचं राजकारण पाहता ते नक्की आपलं दान कुणाच्या पारड्यात टाकतील हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल। तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।